सासू गेल्यापासून त्या मोठ्या वाड्यात एक विचित्र शांतता पसरली होती. अंगणातली तुळस हिरवीच होती, पण तिच्या भोवती फिरणारा सासूचा गोड आवाज कायमचा थांबला होता. आरतीला त्या घरात येऊन 3 वर्ष झाली होती. लग्नानंतर सासूनेच तिला सगळं शिकवलं होतं. घर कसं सांभाळायचं, नातेसंबंध कसे जपायचे आणि कठीण प्रसंगी धीर कसा धरायचा. पण अचानक झालेल्या आजाराने सासू गेली आणि घरात फक्त आरती आणि तिचे सासरे गोविंदराव उरले. पहिल्या काही दिवसात दोघांमध्ये फारसं बोलणं नव्हतं. जेवताना शांतता असायची. नवरा परदेशात नोकरीला असल्यामुळे घराची जबाबदारी पूर्णपणे आरतीवर आली होती. एक संध्याकाळी पाऊस कोसळत असताना वीज गेली. अंधारात बसलेल्या गोविंदरावांनी हळू आवाजात म्हटलं, "तुझी सासू असती तर आत्ता कंदील लावून गप्पा मारल्या असत्या." त्या वाक्यातील एकटेपण आरतीला जाणवलं. ती उठली, कंदील पेटवला आणि त्यांच्या जवळ बसली. त्या दिवसापासून दोघांमध्ये संवाद वाढू लागला. गोविंदराव त्यांच्या तरुणपणाच्या गोष्टी सांगू लागले. कसा त्यांनी संघर्ष करत हे घर उभं केलं आणि सासू कशी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. आरती मन लावून ऐकत होती. तिलाही जाणवलं की हे नातं केवळ सासरा सुनेचं नाही, तर 2 एकाकी माणसांनी एकमेकांना दिलेला आधार आहे. आरतीनं घरात छोटे बदल करायला सुरुवात केली. सासूची आवडती फुलं पुन्हा अंगणात लावली. सकाळी चहा देताना ती सासऱ्यांशी हसून बोलू लागली. हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख कमी होत गेलं. एके दिवशी गोविंदराव म्हणाले, "तू या घरात फक्त सून नाहीस, तू या घराचा आधार आहेस." त्या शब्दांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं. गावात काही लोक कुजबूज करत होते की घरात फक्त सासरा आणि सून राहतात. ती कुजबूज आरतीच्या कानावर आली आणि तिचं मन खचलं. पण घरी येऊन तिनं सगळं स्पष्टपणे सांगितलं. गोविंदराव शांतपणे म्हणाले, "लोकांचं काम बोलणं, आपलं काम योग्य राहणं." त्या दिवशी दोघांनी ठरवलं की कोणत्याही अफवांना त्यांच्या नात्यावर परिणाम होऊ देणार नाही. काळ पुढे सरकत गेला. आरतीने पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि गोविंदरावांनी तिची फी भरून तिला प्रोत्साहन दिलं. ती अभ्यास करत असताना ते घरकामात मदत करू लागले. दोघांमध्ये आदर आणि विश्वासावर आधारलेला स्नेह निर्माण झाला. 1.5 वर्षानंतर नवरा परत आला तेव्हा घरात पुन्हा आनंद पसरला. त्याने पाहिलं की वडील आणि पत्नीमध्ये एक मजबूत आणि निरागस बंध तयार झाला आहे. सासू गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी पूर्ण भरली नाही, पण त्या रिकाम्या जागेतून एक नवं नातं जन्माला आलं, ज्यात वासना नव्हती, फक्त माया, आधार आणि आदर होता. आरतीसाठी गोविंदराव आता केवळ सासरे नव्हते, तर मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. आणि गोविंदरावांसाठी आरती ही फक्त सून नव्हती, तर दुःखाच्या अंधारात घरात पुन्हा प्रकाश आणणारी मुलगी होती.